आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक विशेष बैठक आज शिवतीर्थवर पार पडली। ही बैठक तब्बल 4 तास चालली। या बैठकीला आदित्य ठाकरेही उपस्थित होते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वचननामा, सभा, रॅली आणि प्रचार गीतांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्याचवेळी दोन्ही पक्षांच्या बंडखोरांकडे स्थानिक पातळीवर लक्ष देण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या 53 उमेदवारांनी आज अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना एकजूट कायम ठेवण्याची सूचना करताना आदर्श मनसैनिक बनण्याचा कानमंत्रही दिला। पैशाच्या आमिषाला बळी पडू नका असा स्पष्ट इशारा देताना राज ठाकरे यांनी आपल्यालाही अनेक प्रलोभनं देण्यात आली होती, पण आपण ती ठामपणे नाकारल्याचं त्यांनी सांगितलं। राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांना नेमक्या काय सूचना केल्या आहेत आपण ते पाहूयात। तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशाचं आमिष दाखवलं जाईल, त्या आमिषाला बळी पडू नका। मला पण खूप ऑफर आल्या, पण मी सगळ्यांना पळवून लावलं। मुंबई मराठी माणसाची आहे आणि आपल्याकडे ही शेवटची संधी आहे। प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा। बोगस मतदान झालं नाही पाहिजे, तुम्ही सतर्क राहा। बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा। आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांची मुंबई महापालिकेसाठी युती झालेली असली तरी अंधेरी पश्चिम मधल्या वॉर्ड क्रमांक 67 मध्ये दोन्ही पक्षांनी